विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे अनर्थ अविद्येने केले। या काव्यातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी संदेश देत शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलंय। शिवाय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हणत शिक्षणाचा हक्क हा तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत मिळाला पाहिजे अशी भूमिका नेहमीच घेतली होती। त्याच विचारांवर वाटचाल करीत राज्य शासनाचे सुद्धा वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू असतात। ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नवनवीन संधी प्राप्त व्हाव्यात, आर्थिक परिस्थितीमुळे ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांच्या गळतीचं प्रमाण थांबावं या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे मुला व मुलींची शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत। आज या वसतिगृहांमध्ये हजारो विद्यार्थी राज्यात शिक्षण घेत आहेत। जळगाव जिल्ह्यातही शेकडो विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमधून शिक्षणाचा लाभ मिळतोय। चला बघूयात। मागासवर्गीय मुला मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावं, त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालय तसंच महाविद्यालयीन शिक्षण घेता यावं, यासाठी राज्यात शासकीय वसतिगृह तयार करण्यात आली आहेत। सध्या जळगाव जिल्ह्यात 12 वसतिगृह सुरू असून त्यात 7 मुलांची आणि 5 मुलींची वसतिगृह कार्यान्वित आहेत। या वसतिगृहात महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्याला गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो। प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात मोफत निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते। त्यात अंथरूण, पांघरूण आणि भोजन व्यवस्थेचा समावेश आहे। आणि इथे आल्यावर खूप काही गोष्टी आहे जे मी ॲज अ पर्सन शिकली, म्हणजे माझी सोशल स्किल वाढली, माझा कॉन्फिडन्स वाढला, दुसऱ्यांशी फॉर्मल रिलेशन कसे ठेवायचे तेही वाढलं। आणि जर बेसिक नीड्स असतात आपल्याला असं वाटतं की हॉस्टेलमध्ये आल्यावर थोड्याशा रेसिस्टमेंट असतात की आपल्याला कशी ट्रीट केल्या जाईल, तर मी अशी म्हणू शकते की इथं आल्यावर माझ्या मनात थोडी पण डिसअपॉइंटमेंट नव्हती। विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी ग्रंथालयाची देखील व्यवस्था इथे आहे। संगणकीय ज्ञान प्राप्त व्हावं या उद्देशानं या वसतिगृहांमध्ये संगणक उपलब्ध करून दिले आहेत, त्याचा विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी उपयोग होतोय। शिवाय ऑनलाईन क्लासेससाठी वायफाय प्रणाली देखील कार्यान्वित करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये आपण अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देत आहोत। यामध्ये अत्याधुनिक व्यायामशाळा, करमणूक कक्ष, डिजिटल लायब्ररी, मॉड्युलर किचन, सुसज्ज डायनिंग हॉल इत्यादी सुविधांचा समावेश आहे। पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावं म्हणून या वसतिगृहांमध्ये आरओ वॉटर फिल्टर प्लांट बसवण्यात आले आहे। शिवाय आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध व्हावं या दृष्टीनं सोलर वॉटर हीटरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। मुलींच्या वसतिगृहात कपडे धुण्यासाठी स्वयंचलित वॉशिंग मशीन बसवण्यात आली आहेत। विद्यार्थ्यांना मनोरंजनासाठी विविध खेळांचं साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे। शिवाय टीव्ही संच देखील बसवण्यात आला आहे। शालेय विद्यार्थ्यांना वर्षात 2 गणवेश, क्रमिक पाठ्यपुस्तकं, वह्या, स्टेशनरी उपलब्ध करून दिली जाते। मी नंदुरबार जिल्ह्यातली मागासवर्गीय आदिवासी दुर्गम भागातली एक मुलगी आहे। माझे वडील नसल्यामुळे माझ्या मम्मीवर खूप प्रेशर होतं, कारण एक सिटीमध्ये मुलीला शिकवायला पाठवल्यावर खूप खर्च लागतं। पण माझ्या या समाज कल्याण शासकीय वसतिगृहामुळे मी शिक्षण घेऊ शकत नव्हती ते या समाज कल्याण शासकीय वसतिगृहामुळे मी घेत आहे आणि मला खूप लाभ होत आहे या समाज कल्याण शासकीय वसतिगृहामुळे। कारण मी जे विचार पण नाही केला होता की मी एक दुर्गम भागातली मुली या सिटीमध्ये राहून मला एक चांगल्या प्रकारे एकदम VIP मी विचार पण केला नव्हता की बिल्डिंगमध्ये राहील। सुरक्षित ठिकाणी मुली आणि मुलांना त्या ठिकाणी राहण्याची एक संधी आणि आपल्या शिक्षणामध्ये पुढे जाण्याची संधी वसतिगृहाच्या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन आपल्या सर्व विद्यार्थ्यांना देते। मी विद्यार्थीला विनंती करतो की या योजनेचा आपण लाभ घ्यावा आणि आपले जो शिक्षणाचा जो एक जीवन आहे त्याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी एक अतिशय चांगली संधीचा उपयोग करू। या वसतिगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव
प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नाशिक, त्याचप्रमाणे गृहपाल, मागासवर्गीय मुला मुलींची शासकीय वसतिगृह यांच्याशी संपर्क साधावा. या योजनेअंतर्गत असणाऱ्या वसतिगृहांमधून एक जबाबदार आणि शिक्षित पिढी घडवण्याचं कार्य या योजनेद्वारे होतंय. खरंच हे कौतुकास्पद आहे, नाही का?